हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आवर ग्रीन कंपेनियन्स हा आपला चौथा लेसन पाहतोय, फोर्थ लेसन पाहतोय. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या पूर्वीचा भाग पाहिलेला आहे. आता आपण इथपासून सुरू करतोय. दुसरा या पूर्वीचा भाग पाहण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यात तुम्ही पाहू शकताय. तर बघा, या ठिकाणी म्हटलं आयडेंटिफाय वेदर द ऍक्शन शोन इन द पिक्चर इज राईट ऑर रॉंग. चित्रामध्ये दाखवलेल्या ज्या कृती आहेत त्या चुकीच्या आहेत की बरोबर आहेत ते ओळखा. कलर द म्हणजे वरती अंगठा दाखवलेला जो सिम्बॉल आहे त्याला ग्रीन करायचंय फॉर द राईट ऍक्शन, बरोबर करत असेल हा व्यक्ती तर. आणि असा जो सिम्बॉल आहे खाली अंगठा दाखवलेला त्याला रॉंग ऍक्शन करायचं आहे आणि ते ब्ल्यू पेनाने रंगवायचं आहे. तर बघा, या ठिकाणी हा व्यक्ती झाड तोडतोय, मग हे राईट आहे का रॉंग तुम्हीच ओळखायचं आणि यातल्या योग्य तो अंगठ्याला रंग द्यायचा. इथं मुलं पाणी घालत आहेत झाडाला, राईट आहे की रॉंग. पुन्हा इथं ही मुलं झाडाला राखी बांधत आहेत, हे राईट आहे की रॉंग ते तुम्ही ओळखायचे. ही मुलगी इथं बघा झाडं तोडते, फुलं तोडते, आहे की नाही, हे सुद्धा राईट आहे की रॉंग ठरवायचंय आणि याला योग्य तो अंगठा यातला रंगवायचा आहे. ओके. आता बघा, क्षितिज हॅज अ स्मॉल टेरेस गार्डन. क्षितिजकडे छोटी त्याच्या परस बाग आहे, ती कुठं तयार केली त्याने टेरेसला तयार केलेली आहे, गच्चीवर तयार केलेली आहे. हावेवर क्षितिज अँड हिज फॅमिली हॅव टू गो आउट ऑफ टाउन फॉर 15 days. आता क्षितिज आणि त्याचे कुटुंब 15 दिवसासाठी बाहेर जाणार आहेत. व्हॉट सोल्युशन वुड यू सजेस्ट टू क्षितिज सो दॅट द प्लांट्स इन द टेरेस गार्डन स्टे अलाइव्ह ड्युरिंग दिस टाइम. तर ह्या झाडं जिवंत राहिली पाहिजेत, ही झाडं जगली पाहिजेत, यासाठी 15 दिवस क्षितिजने काय व्यवस्था केली पाहिजे ते तुम्ही विचार करायचा आहे. मला सांगा, मी एक ऑप्शन सांगतोय, त्याचा कोणी जवळचा मित्र असेल तर त्याला तो या झाडांना पाणी घालायला सांगू शकतो. याच्यापेक्षा तुम्हाला काही वेगळं सुचत असेल तर ते तुम्ही सांगायचं आहे. आता बघा, आपल्याला पुढची कन्सेप्ट आहे बघा, सीड बॉल्स. हे पाहिलं असेल तुम्ही, सीड बॉल्स. एक गोळा तयार करायचा, त्यात वेगवेगळ्या बिया घ्यायच्या, आहे की नाही. सीड बॉल्स. ऑन अ हॅपी सॅटरडे, आनंददायी शनिवार उपक्रम असतो बघा आमच्या शाळेमध्ये, म्हणजे तुमच्या शाळेत सुद्धा असेल. सीमाताई गेव द चिल्ड्रन अ फेवरेट टास्क. सीमाताईंनी काय केलं, मुलांना त्यांच्या आवडीचं काम दिलं. कम ऑन टुडे वी विल मेक सीड बॉल्स. चला मुलांनो, आपण आज काय बनवूया, सीड बॉल बनवूया, बीज गोळे बनवूया. द चिल्ड्रन हॅड स्टोर्ड द सीड्स ऑफ व्हेरियस ट्रीज दे हॅड कलेक्टेड अँड सीड्स फ्रॉम द फ्रुट्स दे हॅड इटन. बघा, मुलांनी काय केल्या होत्या, बिया गोळा केलेल्या होत्या, त्यांनी काही फळं खाल्ली होती, त्याच्या सुद्धा बिया त्यांनी साठवून ठेवलेल्या होत्या. दे मिक्स फर्टाईल सॉइल फ्रॉम द गार्डन. बगीच्यातली, बागेतली त्यांनी अशी सुपीक माती आणली. कावडंग म्हणजे गाईचं शेण आणलं. अ लिटिल वॉटर, थोडं पाणी घेतलं. अँड सीड्स टुगेदर, आणि बिया एकत्र घेतल्या. दे मेड अ लेमन साइज बॉल्स. त्यांनी लिंबाच्या आकाराचे बॉल तयार केले. ऑफ मिक्सचर अँड ड्राईड देम इन द सन. आणि ते बॉल काय केले त्यांनी, उन्हामध्ये वाळवले. आफ्टर द रेन स्टार्ट, पाऊस सुरू झाल्यानंतर, द चिल्ड्रन टूक द प्रिपेअर्ड सीड बॉल्स अँड स्कॅटर्ड देम इन ओपन स्पेसेस इन सराउंडिंग्स. त्यांनी काय केले, ते सीड बॉल आपल्या परिसरामध्ये पसरून टाकले. दे डिसाइडेड टू टेक केअर ऑफ सॅपलिंग्स दॅट ग्रू फ्रॉम देम आफ्टर अ फ्यू डेज. त्यांनी ठरवलं त्या सीड बॉलमध्ये ज्या बिया आहेत त्यातून जी झाडं उगवतील त्यांची काळजी घेण्याचं त्यांनी ठरवलं. फॉर द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड नर्चर ॲज मेनी ॲज ट्रीज ॲज पॉसिबल. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी ईच वन ऑफ अस, आपल्यापैकी प्रत्येकाने, शुड प्लांट अँड नर्चर ॲज मेनी ॲज ट्रीज ॲज पॉसिबल. नर्चर म्हणजे ती झाडाचं रक्षण सुद्धा केली पाहिजे किंवा ती झाडं जगवली सुद्धा पाहिजेत. कुठं कुठं झाडं लावू शकतो आपण, सराउंडिंग म्हणजे आपल्या परिसरामध्ये, कोर्टयार्ड अंगणात, अँड स्कूल प्रिमाइस शाळेच्या परिसरामध्ये दरवर्षी आपण झाडं लावली पाहिजेत. आता लेट्स अंडरस्टँड, चला समजून घेऊया. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स अराउंड अस. आपल्या सभोवती अनेक प्रकारची झाडं असतात.
इन फील्ड शेतात असतात, अँड इन फॉरेस्ट जंगलात सुद्धा असतात. फ्रॉम दीज प्लांट्स वी गेट फूड, त्या झाडांपासून आपल्याला फूड म्हणजे अन्न मिळतं. क्लोदिंग म्हणजे कपडे सुद्धा तयार करता येतात झाडांपासून. शेल्टर निवारा मिळतो, घर बनवता येतं. शेड सावली मिळते. अँड मेडिसिन्स म्हणजे आपल्याला काय मिळतात, औषधं सुद्धा मिळत असतात. आता इथं बघा पहिलं झाडाचा यूज आहे फूड. तर बघा राईट द नेम्स ऑफ द आयटम्स इन द अकंपनिंग पिक्चर. यातले फूड आयटमचे काय करायचे आपल्याला नावं लिहायचेत. फ्रॉम विच प्लांट्स दोज आयटम्स मेड. आता बघा ही काय म्हणतात त्याला, ही जी झाडं ही जे पदार्थ आलेले आहेत ते कोणकोणत्या झाडापासून मिळालेले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. बघा इथं राईस आहे, तो राईस प्लांट पासून मिळतो आपल्याला, आहे की नाही. ही चपाती आहे, ती कशापासून मिळते आपल्याला, वीट गव्हापासून मिळते. असं प्रत्येक भाजीचं प्रत्येक पदार्थाचं तुम्ही लिहू शकता. इथं बघा लेमन आहे, ते लेमन पासून मिळते, आहे की नाही. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक भाजीचं कशापासून मिळतंय ते तुम्ही लिहायचं आहे. आता बघा डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, राईस ऑफ व्हाईट, रेड, ब्लॅक, पर्पल अँड ब्राऊन कलर्स, एवढ्या प्रकारच्या रंगाचा राईस असतो. रेड अँड ब्लॅक राईस आर मोर न्यूट्रिशियस. त्यातला रेड म्हणजे लाल आणि काळा तांदूळ हा जास्त पोषक असतो. आपण खातो पांढरा तांदूळ, है की नाही. राईस हॅज अ हार्ड आउटर शेल कॉल्ड हस्क. तो जो राईस आहे त्याला बाहेर जे शेल असतं त्याचं जे कवच असतं त्याला हस्क किंवा कोंडा म्हणतो आपण, किंवा तूस म्हणतात त्याला. दीज हस्क इज रिमूव्ह इन अ राईस मिल. राईस मिल म्हणजे तांदूळ तयार होताना हा जो हस्क आहे त्याचं जे कव्हर आहे ते काढून टाकलं जातं. आफ्टरवर्ड द राईस इज पॉलिश. तांदूळ काय केला जातो, पॉलिश केला जातो, घासला जातो. हावेवर दीज प्रोसेस रिमूव्ह द न्यूट्रिशियस ब्रॅन. त्याचा जो कोंडा आहे त्यातला पोषक त्या पॉलिशिंगमुळे काय होतो, नाहीसा होतो. देअर फॉर राईस शुड नॉट बी ओव्हर पॉलिश. त्यामुळे तांदूळ जास्त प्रमाणात पॉलिश करू नये. बघा इथं व्हाईट राईस आहे, रेड आहे, ब्लॅक आहे, पर्पल आहे, ब्राऊन आहे. पण चांगला राईस कुठला असतो, फक्त रेड आणि ब्लॅक आणि पॉलिश न केलेला. ओके. आता बघा पुढचा झाडाचा प्रकार आहे क्लोदिंग. क्लोथ्स आर मेड युझिंग फायबर्स फ्रॉम प्लांट्स लाईक कॉटन अँड ज्यूट. कॉटन कापसापासून कपडे बांधतात, कॉटनचे कपडे असतात ते. ज्यूट पासून सुद्धा फायबर धागे बांधतात आणि त्या धाग्यांपासून कपडे बनतात. बघा आता इथं बघा काही चित्र दिलेत. शेल्टर. शेल्टर शक्यतो झाडांना कुणापासून मिळतंय, हे प्राण्यांना पक्ष्यांना झाडांपासूनच मिळते. बघा विच अॅनिमल्स इन द पिक्चर युझिंग ट्रीज फॉर सपोर्ट. हे इकडे बघा बी हाईव्ह आहे. इथं बी हाईव्ह म्हणजे मधमाशाचं पोळं आहे. हे वुडपेकरचं घर आहे, सुतार पक्षाचं, ते सुद्धा तिथं घर बनवले त्याने. आणि इथं बॅट आहे, बॅट वट वाघूळ दिसतोय बरोबर नाही, उलटा लटकलाय, है की नाही. विच बर्ड्स नेस्ट हॅव यू सीन इन द ट्रीज अराउंड यू. तुमच्या घराभोवती किंवा तुमच्या शाळेभोवती कुठल्या कुठल्या पक्ष्यांची घरटी तुम्हाला झाडावर दिसतात, बरोबर. आता ही झाली प्राण्यांची पक्ष्याची घरं. माणसं सुद्धा झाडांचा वापर करून घरं बांधतात. बघा विच पार्ट्स ऑफ प्लांट्स हॅव बीन यूज टू बिल्ड द हाऊस शोन इन द पिक्चर. या ठिकाणी कोणकोणते झाडाचे कोणकोणते पार्ट वापरलेले बघा. झाडाचा स्टेम वापरलेला आहे, झाडाच्या ब्रांचेस वापरलेल्या आहेत आणि झाडाच्या लिव्ज वापरून या ठिकाणी घर तयार केलेलं आहे. बघा आता बर्ड्स बिल्ड नेस्ट इन ट्रीज. बर्ड्स बिल्ड नेस्ट इन ट्रीज म्हणजे झाडं काय करतात, पक्षी काय करतात, झाडावर घरटी बांधतात. ॲनिमल्स लाईक मंकीज लिव्ह इन ट्रीज. माकडासारखे प्राणी झाडावर राहतात. ॲट नाईट हेन्स रूस्ट ऑन ट्री ब्रांचेस और टेक शेल्टर्स इन ट्री ब्रांचेस. कोंबड्या रात्र झाली की झाडाच्या फांदीवर किंवा निवाऱ्याला जाऊन सुद्धा बसतात. ह्युमन्स यूज वूड टू बिल्ड हट्स. झोपड्या बांधण्यासाठी, घरं बांधण्यासाठी ह्युमन्स म्हणजे माणसं, वूड म्हणजे लाकूड वापरतात. अल्सो वॉल्स आर मेड फ्रॉम वॅटल. वॅटल म्हणजे कुडाच्या भिंती तयार केल्या जातात, कुड म्हणतात त्याला वॅटल. अँड बॅम्बू आणि बांबू आणि कुडाच्या भिंती तयार केल्या जातात. वूड इज यूज टू मेक डोअर्स. दरवाजा बनवण्यासाठी लाकूड वापरलं जातं.
विंडोज म्हणजे खिडक्या बनवण्यासाठी लाकूड वापरलं जातं. अँड राफ्टर्स फॉर हाऊसेस. झाडं घरं बनवण्यासाठी जे वासे असतात, वासे, त्या वासे बनवण्यासाठी सुद्धा काय केले जातात, लाकडं वापरली जातात. द अप्पर फ्लोअर्स ऑफ मेनी हाऊसेस आर बिल्ट फ्रॉम वूड. बऱ्याच घरांचा जो वरचा माळा आहे, माळा, तो सुद्धा लाकडाचा बनवलेला असतो. वूड फ्रॉम ट्रीज सच ॲज टीक. बघा आता, असे वासे बनवण्यासाठी टीक म्हणजे सागाचं लाकूड वापरलं जातं. त्यानंतर सिसो म्हणजे शिसम वापरलं जातं. अँड जॅकफ्रूट म्हणजे फणसाचा वापर केला जातो. आर यूज फॉर बिल्डिंग हाऊसेस. ही घरं बांधण्यासाठी शक्यतो सागाचं लाकूड जास्त मजबूत असतं. हाऊसेस बिल्ट युझिंग नॅचरल मटेरियल्स लाईक कोकोनट लिव्स. बघा आता, जे झाडाचं वरचं छप्पर आहे ना, ते कोकणामध्ये काय केलं जातं, त्यासाठी कोकोनट लिव्स, नारळाच्या झावळ्या वापरल्या जातात, पानं वापरली जातात. त्यानंतर हे म्हणजे पेंढा वापरला जातो, गवत वापरलं जातं. ग्रास गवत वापरलं जातं. वॅटल म्हणजे कूड वापरला जातो. बांबू वापरला जातो. वूड अँड कावडंग म्हणजे शेणाचा वापर केला जातो. आणि ही अशी जी घरं असतात ती एरी म्हणजे हवेशीर असतात. कूल म्हणजे थंड असतात. आणि महत्वाचं म्हणजे इनएक्सपेन्सिव्ह, कमी खर्चात बांधली जातात. इन दिस वे ह्युमन्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स यूज प्लांट्स फॉर शेल्टर. आता पुढचा उपयोग आहे झाडाचा शेड म्हणजे सावली. ट्रीज प्रोव्हाइड शेड. झाडांपासून सावली मिळते. ह्युमन्स म्हणजे माणसं, ॲनिमल्स अँड बर्ड्स गेट रिलीफ फ्रॉम हीट इन द शेड. या सगळ्यांना झाडाच्या सावलीत काय मिळते, शांतता मिळते, बरं वाटतं. देअरफॉर ट्रीज हॅव बीन प्लांटेड ऑन बोथ साइड्स ऑफ रोड्स फॉर मेनी इयर्स. पूर्वीच्या काळी अशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली जायची की लोकांना त्या ठिकाणी निवारा मिळावा, सावली मिळावी म्हणून. इन दीज व्हेरियस वेज प्लांट्स आर युजफुल टू ह्युमन्स, ॲनिमल्स अँड बर्ड्स. अशा प्रकारे झाडांचा माणसांना, प्राण्यांना आणि पक्ष्यांना उपयोग होतो. दे आर अवर फ्रेंड्स अँड कंपेनियन्स. ते काय आहेत, आपले मित्र आणि आपले सहकारी आहेत. देअरफॉर वी मस्ट प्लांट ट्रीज अँड टेक केअर ऑफ देम. म्हणून आपण काय केली पाहिजे, झाडं लावली पाहिजेत. अँड शुड टेक केअर ऑफ देम, आणि त्यांची काळजी घ्यायला हवी. तर पुढे बघा, लेमन ग्रास, गवती चहा. लेमन ग्रास म्हणजे काय, गवती चहा. आडुळसा, बेसिल म्हणजे तुळस. ॲलोवेरा म्हणजे कोरफड. 5 लिव्ह चेस्ट ट्री म्हणजे याला निरगुडी म्हणतात. गुळवेल, शतावरी अँड नीम आर व्हेरियस मेडिसिनल प्लांट. ह्या सगळ्या औषधी वनस्पती आहेत. याच नाही, अशा हजारो वनस्पती आहेत की त्यांचा आपल्याला औषधामध्ये उपयोग होतो. मेनी मेडिसिनल प्लांट्स आर फाउंड इन फॉरेस्ट. बऱ्याच औषधी वनस्पती आपल्याला जंगलात पाहायला मिळतात. हावेवर देअर नंबर्स आर डिक्रीजिंग बिकॉज दे आर बीइंग यूज फॉर मेडिसिन्स ऑन अ लार्ज स्केल. असं त्यांची संख्या काय केली जात आहे, आता सध्या कमी होत आहे अशा औषधी वनस्पतींची. देअरफॉर देर इज अ नीड टू कल्टिवेट दीज प्लांट्स. ही झाडं लावण्याची सध्या गरज आहे. द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड हेल्प फॉर द कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल प्लांट. ही जी औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी आपलं गव्हर्नमेंट सुद्धा मदत करत असतं. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा लेसन होता. याचा एक्सरसाइज सुद्धा मी दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. आता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जायचे आणि त्याची एक्सरसाइज लिहून काढायची आहे. ओके, थँक्यू.